बेगम साहिबा सिंहासनावर बसली होती. कोण ही बडी बेगम साहिबा? ताजुल मुखद्दर रात उर्फ बडी बेगम साहिबा, आदिल शहाची आई, कुतुब शहाची मुलगी आणि युसुफ शहाची पत्नी ही होती बडी बेगम साहिबा. सिंहासनावर विराजमान झाली, मृत्यू झाली. कौन कौन है बसीबा? वो चूहा जिसने नाराय दख्खन को ललकारा है. कौन कौन है बसीबा? आणि तेव्हाच वयसेठ सांगू लागला, बड़ी बेगम साहिबा वो तो शाहजी का बच्चा, शाहजी का बच्चा. आणि तशी बेगम साहिबा बोलती झाली, कौन है वो तकदीर बुलंद करने वाला जो वसीबा को जिंदा या मुर्दा कैद कर लाए? कौन? दरबार तुडुंब भरला होता आणि त्या स्मशान शांतताला छेदी एक आवाज उठला, हम जाएंगे वसीबा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. कौन होता तो? अब ताजी गाजी अफजल खान. रेड्या ताकदीचा, धाड देहाचा, बलदंड शरीराचा, अकराळ विक्राळ साधा नाही बरं तो. 64 बायकाचा धनी साधा नाही. ज्यानं खुद्द आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारली, ज्यानं संभाजीराजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू गणगिरीत वेढ्या धोक्याधारीनं मारलं, ज्यानं खुद्द शहाजीराजाला कैद केलं, तो अफजल खान. बड़ी बेगम साहिब हम जाएंगे वसीबा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे, हम जाएंगे. बोलती झाली बड़ी बेगम साहिब का बहुत खूप मेरे बेटे, तू जाएगा. मानाचा पोशाख दिला, खिलती वस्त्र दिली आणि अफजल खान निघाला मजल दर मजल करत निघाला. 45,000ची खासी फौज घेऊन निघाला. 1200 हत्ती घेतले, 1200 उंट, घोडदौड पायदौड आणि घेऊन निघाला. त्याच वेळेस शिवाजी राजांचा गनिमिक आवाज सुरू झाला. बहिर्जी नायका मार्फत त्याचा निशाण्याचा हत्ती मारला गेला. अपशकुन झाला आणि त्याच वेळेस त्याची लाडकी बेगम धावत आली. मत जाओ हुजूर, मत जाओ, दगा होगा. क्या बक रही है मुझ जैसे अफजल खान को? अरे जो अफजल खान फौलादी तलवार नहीं बल्कि वो पहाड़ ऐसे झुकाता है, उसे कह रही है तू? वो नादान सा चूहा, मुझे डर बता रही उसका मुझे खार दिशी एक कानामागं मारली. धार दिशी अफजल खानची बेगम खाली पडली. अरे नुसतीच नाही पडली तर जमिनीवर उठली, डायरेक्ट आसमानात गेली. पाहता एक करत त्यांनी त्याच्या 63 बायका मारल्या. जणू काय त्याला कळूनच चुकलं होतं, बापाचा बाप आता मला जिवंत ठेवणार नाही. आजही त्या विजापूरमध्ये अफजलपूर नावाचं गाव आहे, त्यामध्ये ती बावडी आहे, खून बावडी म्हणून. त्या ठिकाणी डुबू त्या अफजल खानानं त्याच्या बायका मारल्या आणि 63 बायकाच्या कबरी आजही आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि अफजल खान निघाला असा निघाला. आला कुठं आला? अरे आला आमच्या पंढरपुरामध्ये. अरे गाय बोलावली आणि त्याच वेळेस त्यानं ती गाय त्या आमच्या अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये चरा कापली. आणि त्या गायीच्या रक्ताच्या सड्यात अफजल खान थाय नाचला. त्या अगोदर त्याची नजर पडली होती या महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानीवर. अरे त्या तुळजा भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्रात शिजत नाही पुरण, होत नाही वरण. त्या तुळजा भवानीवर अरे नुसतीच नाही पडली, वडाराला बोलावलं. त्या देवीच्या ठिकऱ्या केल्या रे, देवीच्या ठिकऱ्या केल्या. आणि पाहता अफजल खान निघाला. पसरणीच्या घाटात त्याचं सैन्य बसरलं. असं पसरलं बरंच तिथंच बसरलं. आणि त्याच वेळेस राजे होते, यावेळेस राजगडावर धावत आला. राजांना सांगू लागला, राजा अफजल खानानं हैदोस मांडला. राजा आया बहिणींची अब्रू बेचिराग करत निघाला. राजा पिकांचा उभा नंगा नाश करत निघाला. राजा देवदेवतांच्या विटंबना करत निघाला. राजा मंदिराचे कळस पाडत निघाला. राजांनी विचार केला, अरे हा जर सरळ असा आला तर स्वराज्याचा बहुतांश भाग खानाच्या पायाखाली चिरडला जाणार. म्हणून राजाने निवडलं होतं प्रतापगड. राजे प्रतापगडावर आले. पण त्याच काळात राजांच्या जीवनात असा प्रसंग घडला. मायबाप 5 सप्टेंबर 1659 तो दिवस. अरे जिच्या बरोबर उभा संसार मांडला, जिच्याकडे पाहून जगायचं, जिच्याकडे पाहून उठायचं,
त्या सईभाई राणी साहेब माझ्या राजाला सोडून गेल्या होत्या. अरे कसा असेल तो प्रसंग, आपल्या लाडक्या पत्नीचं निधन झालंय, समोरून 45,000ची फौज घेऊन अफजल खान येतोय. काय म्हणलं असेल ते काळीच. अरे लहानशे शंभू बाळ रे, 2-2.25 वर्षाचे. काय म्हणलं असेल या बापाचं काळीच, काय म्हणलं असेल पतीचं काळीच, काय म्हटलं असेल एका माऊलीचा मुलगा. पण राजाने विचार केला नाही, जगणार रयतेसाठी मरणार रयतेसाठी. राजाने निवडला प्रतापगड. राजे प्रतापगडावर आले, सगळ्या मावळ्यांना सांगितलं जगणं मरणं फक्त स्वराज्यासाठी. अफजल खानाचा खलिता रवाना झाला. बोकील पंतांनी खलिता रवाना केला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कानाला लागला. खान साहेब शिवाजी आपल्याला घाबरलाय. शिवाजी म्हणतोय की आपण आमच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यावं, प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यावं, मोठे पण होईल आपलं. आपण तर आमच्या वडिलाच्या ठाई, आपण आपलेच, आम्ही आपलं, राज्यही आपलं. आपल्याला घाबरलाय, आपल्यात सामील व्हायला तयार आहे. आणि तयार म्हटल्यानंतर खान खुश झाला. बहुत खूप कृष्णाजी ऐसा कहते हो, चलो फिर. आणि खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यायला तयार झाला. 3 किलोमीटरचा डोंगर करून सारं सैन्य निघालो. 3 किलोमीटरचा डोंगर, आणि आला कुठं आला, रडतोंडीच्या घाटात. अरे जिथं माणूस रडल्याशिवाय बाहेर निघत नाही, त्या रडतोंडीच्या घाटात असं आलं सैन्य निम्म्याच्या वर रडतच निघालो. कित्येकच त्याचं सैन्य तिथंच गडप झालं. आणि कसा तरी करून खान त्या प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आला. वैतागला होता, संतापला होता, चौकाला होता अफजल खान. शिवा अरे बहुत सताया है इस सह्याद्री के चूहे ने, देखता है इसकी गर्दन मार डालता है. मिलने दे, सिर्फ मिलने दे. आणि भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. राजांच्या मनामध्ये फक्त एकच, जगदंब 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 जगदंब. कवड्याची माळ गळ्यात आहे. सगळ्या मावळ्यांना समोर बोलवलंय आणि राजांनी आदेश दिला, जर आमचं काही बरं वाईट झालं तर संभाजी राजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञात वागा, नेताजी पालकर सरनौबत राहतील. आदेश दिला. प्रत्येक मावळा एकच सांगत होतो, राज तह कर, राज तह करा. राज खान साधा नाही, राज तह करा. पण राजे ऐकायला तयार नाही. राजे म्हणे होईल सामना समोर, आणि राजे तयार झाले. आणि बरोबर 10 नोव्हेंबर 1659 चा तो दिवस निवडला, गुरुवार. बरोबर दिस डोक्यावर, सूर्य माथ्यावर आहे. भेटीचा वेळ ठरला. 10 अंगरक्षक उभे राहिले. राजांनी आपले 10 अंगरक्षक निवडले. संभाजी कावजी कोंढाळकर, संभाजी करवर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला, सुरजी कटके, कांताजी इंगळे, विसाजी मुरंबा, कृष्णाजी गायकवाड. 10 अंगरक्षक राजांचे तयार झाले. बरोबर दिस ढळला आणि राजे प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले. हेर धावत आला. राजे विचारत झाले, कोण कोण आहात? हेर सांगू लागला, खान साहेब, आणखी सय्यद बांडा, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. राजे विचारते झाले, सय्यद बांडा, अरे भेटीचं काय ठरलं होतं? सय्यद बांडा काय करतो तिथं? सांग खानाला. राजे प्रतापवली माघारी निघाले. आणि तो हेर कृष्णाजीच्या कानाला लागला. कृष्णाजी सांगू लागले, राजे माघारी निघाले. क्यों जा रहा है वो? क्यों? सय्यद बांडा, सैयद बंडा, ये सैयद बंडा मेरा साधारण से सरदार. बहुत खूब. अरे ये तो मेरे साधारण सरदार से डर गया, मेरा मुकाबला क्या करेगा? बहुत खूब. अल्लाह ताला की मेहरबानी. एक तो वो चूहा हाथ में ये आ रहा था, अब आया शिकंजे में. देखता है, ए सैयद हो जा बाजूला. सैयद बाजूला झाला. आणि राजेंनी पहिलं पाऊल मध्ये शामियानामध्ये टाकलं. 5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शामियानात पहिलं पाऊल ठेवलं. खान उभा राहिला. खानाने पाहिलं आणि खानाने कृष्णाजीला विचारलं, कृष्णाजी, ये सह्याद्री का चूहा शिवा कहता है यही है शिवाजी. आणि कृष्णाजी बोलता झाला, हा हुजूर, यही है शिवाजी. आणि राजाने बोकील पंताच्या डोळ्यात पाहिलं. पंत खान, पंतांनी फक्त डोळे बंद केले. राजे खान, आणि खान 2 पावलं पुढे झाला. राजे 2 पावलं पुढे झाले. खानाने राजाला पाहिलं, बाजू फैलावले, आणि खान फक्त हसत राहिला. शिवाजी राजे, बहुत सताया ना तूने. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. आओ शिवाजी राजे. राजे फक्त
स्मित हास्यात पुढे चालत होते. एक 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 पाऊल समोरासमोर चालत राहिले आणि त्याच वेळेस खानानं बाहू फैलवले आणि पाहता पाहता खानाची राजाची गळाफाट झाली. खानाचे बाहू राजांच्या पाठीवर पडले. मिठी अवघळली गेली. राजांचं रक्त सळसळ साकळ श्वास गुरबारला. डाव्या बदल्यात खानानं राजांचं गर्दन दाबली. काय होतं राजांना कळत नव्हतं. त्याच वेळेस खानाने साधला दगा आणि काढली कट्यार राजांच्या मस्तकावरून मारले. ऋषी का फाटला गेला. पुन्हा घेतली कट्यार पुन्हा राजांच्या अंगावर खाऊन मारली. अंगावर का फाटला गेला. राजांना धोक्याची जाणीव झाली. डोळे लालबुंद झाले होते. दगा जाणवतोय. राजांच्या लक्षात आलं. राजांनी काढली वागण्यात दिशी पोहोचली खानाच्या पोटात. घेतली कट्यार खानाच्या पोटात आणि खानाचा कोथळा बाहेर पडला. खानाने पाहिलं राजे निघाले. सय्यद बंडा सामने आला. याच वेळेस एक सामने आला. राजे निघाले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची शमशेर निघाली. राजांवर वार करतीस म्हणे. राजे बोलते झाले कृष्णाजी अजूनही लक्षात घ्या कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही उभा करत आहोत. 18 पकड जातीचं 12 बलुतेदाराचं सर्व धर्मियांचं स्वराज्य आहे. साळीमाळी कोळी रवार शिंपी तांबोळी महारमाल मुसलमान वडार संभार मराठा सगळ्याच जातीचं आहे कृष्णाजी आमचं नाहीच आहे. या स्वराज्यात सामील व्हा. पण काही केल्या कृष्णाजी ऐकायला तयार नाही. राजाने सांग 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 समजावलं पण नाही ऐकलं कृष्णाजी. आणि शेवटी कृष्णाजी भास्कर समशेरीचा वार राजांच्या मस्तकावर झाला. कोच पडली. घडघड रक्त व्हायला लागलं. राजे संतापले आणि भवानी निघाली आणि त्याच वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. राजे निघाले मागून छताच्या चिपळाईनं आलेला सय्यद बंडा राजांवर वार करता झाला. पण त्याच वेळेस आमचा मागून चित्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडाचा हात वरचे वर कलम केला. आणि होता कोण तो अरे जीवाला जीव देणाऱ्या माझ्या जीवाजीनं जीवाजी नावाचं सार्थक केलं. जन्माला त्याचे आजी फळ झाले. प्रतापगडावर भगवा डौलाने पडकू लागला. साऱ्या शत्रूच्या माना धडा वेगळ्या झाल्या.